माझे पती अजून आले नव्हते. मग 2 वाजता खोलीचा दरवाजा उघडला आणि माझे पती खोलीत आले. तेव्हा त्यांना त्यांच्या पायावर उभे राहताही येत नव्हते आणि ते बेडवर पोहोचेपर्यंत खाली पडले. तेव्हा मी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी मला साईडला ढकलले आणि म्हणाले, कुत्रे, तू माझे प्रेम माझ्याकडून हिसकावले आहेस. त्यानंतर ते माझ्यावर एखाद्या सैतानासारखे तुटून पडले होते. मी रात्रभर रडत राहिले, दयेची याचना करत राहिले, पण जणू काही त्यांच्यात एखादा सैतान घुसल्यासारखे ते त्यांची भूक भागवत होते. मला पहाटे 5 वाजता शुद्ध आली. तो सैतान किती वेळ मला ओरबडत होता हे मला माहीत नाही. मी बेडवर माझ्या फाटलेल्या कपड्यांसह पडून होते. मी जी स्वप्न घेऊन आले होते ती स्वप्ने मला राग झाल्यासारखी वाटत होती, कारण ही माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. पण आता मी माझ्या नशिबापुढे काहीच करू शकत नव्हते. सकाळी 6 वाजता माझ्या सासूबाईंनी मला हाक मारली, सुनबाई उठ, आंघोळ करून बाहेर ये. मी पण माझे अश्रू पुसले आणि मग आंघोळ करून बाहेर आले. त्यानंतर चहा बनवला आणि पतीला न्यायला खोलीत गेले. ते अजूनही झोपले होते. मी त्यांना उठवले. माझ्या पतीने डोळे उघडून माझ्याकडे पाहिले. तेव्हा त्यांना रात्रीचे थोडेफार आठवत होते की ते कसे सैतान झाले होते. माझ्या पतीला लाज वाटली आणि ते म्हणाले, आकांक्षा, मला माफ कर. मी रात्री दारूच्या नशेत तुझ्यासोबत खूप चुकीचं कृत्य केलं आहे. आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना असे रडताना पाहून मी त्यांना म्हणाले, तुम्ही माझे पती आहात, अशी माझी माफी मागू नका, नाहीतर मला पाप लागेल. फक्त तुम्ही इथून पुढे दारू पिऊन घरी येणार नाहीस असे मला वचन द्या. आजपासून मी दारूला हातसुद्धा लावणार नाही असे त्यांनी मला वचन दिले. आणि मग चहा पिऊन ते तयार होऊन कामाला निघाले. त्यानंतर दिवसभर मी आनंदी होते. घर पूर्ण भरले होते. माझ्या 2 जावा, माझ्या सासूबाई आणि जावेची मुलं सगळे माझ्याशी खूप छान बोलत होते. दिवस कसा गेला ते कळलेच नाही. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले. माझे पती अजून घरी आले नव्हते, म्हणून मी त्यांचे जेवण घेऊन माझ्या खोलीत गेले. मला खूप आनंद झाला की आज रात्री माझे पती माझ्यावर चांगले प्रेम करतील आणि मी कालच्या त्या खोल जखमा काही प्रमाणात विसरू शकेन. पण आजही माझे पती रात्री 12 वाजता दारूच्या नशेत घरी आले. आजही ते माझ्यावर एखाद्या सैतानाप्रमाणे तुटून पडले. मला ते सहन झाले नाही, म्हणून मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. दारूच्या रूपात असलेला सैतान त्यांच्या आत शिरला होता. त्यांनी माझ्या गालावर 2 ते 3 वेळा जोरदार चापट मारली. चापट इतक्या जोरात मारल्या की मी बेशुद्ध पडले होते आणि तो पुन्हा मला ओरबडत होता. मी सकाळी 6 वाजता उठले. तेव्हा माझी बेडवरून खाली उतरण्याचे धाडसही होत नव्हते. पण सगळ्यांची उठायची वेळ झाली होती, म्हणून कसे तरी बेडवरून खाली उतरले आणि बाथरूममध्ये जाऊन अंघोळ करून तयार झाले आणि मग चहा घेऊन खोलीत आले. कालप्रमाणेच माझ्या पतीने माझ्यासमोर डोळ्यात अश्रू आणले आणि तीच वचने मला ऐकवत होते. आता हे रोजचे झाले होते. रोज रात्री तो नशेत यायचा आणि माझ्यावर एखाद्या सैतानासारखा अत्याचार करायचा. जेव्हा जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारायचे की तुम्ही माझ्याशी असे का वागता, यावर ते मला जास्तच त्रास द्यायचे. म्हणून मी त्यांना विचारणे बंद केले आणि असा त्रास सहन करून 2 महिने निघून गेले. पण माझ्या वेदना कमी झाल्या नाहीत. माझे पती एका मोठ्या कंपनीत कामाला होते. सासरच्या घरातील सगळ्यांनी आम्हाला सांगितले होते की विशालला कसलेच व्यसन नाही. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री सर्व उघड झाले होते. सासूबाईंनी मला विचारलं की सुनबाई, गोड बातमी कधी सांगणार. आता मी त्यांना काय सांगू. माझ्याकडे काही शब्द नव्हते. दिवसामागून दिवस जात होते, पण माझ्या पतीत काहीच फरक पडला नव्हता. आज माझ्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत. या 5 वर्षात मला माझ्या पतीचे प्रेम एका दिवसासाठीही मिळाले नाही. होय, त्याने त्याची इच्छा नक्कीच पूर्ण केली, तीही माझ्या इच्छेशिवाय. परंतु तरीही आई बनणे माझ्या नशिबात नव्हते. माझे दुःख मी कोणालाही सांगू शकत नव्हते, कारण माझे आई वडील माझ्या लहानपणीच वारले होते. माझा सांभाळ माझ्या काका काकूंनी केला. त्यामुळे त्यांनी मला पैशाच्या लोभापायी या कसाईंना विकले होते. आता मला दुसरे नाव मिळाले होते, ते म्हणजे वांस. आकांक्षा हे सुंदर नाव असूनही आता सगळे ते नाव विसरले होते. माझी जाव असो किंवा माझ्या सासूबाई, सगळ्यांच्या ओठावर एकच नाव होतं, वांस. घरात मला परक्या माणसांसारखं वागवलं जात होतं, जणू मी अस्पृश्य आहे. एकदा मला कळले की माझ्या नवऱ्याची लग्नापूर्वी एक गर्लफ्रेंड होती. माझे लग्न त्यांच्याशी ठरले होते म्हणून त्यांची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती. म्हणून तो राग विशाल माझ्यावर काढायचा. हे मला विशालने सांगितले होते. जर मी काही बोलले असते किंवा विरोध केला असता तर त्या दिवशी माझी अवस्था अशी झाली असती की मला उठताही आले नसते. मी मनात विचार केला की एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली तर मी वांस असण्याचा कलंक माझ्यापासून दूर करू शकेन. म्हणूनच मी एका लेडी डॉक्टरला भेटले आणि मला तपासल्यानंतर त्या म्हणाल्या की आकांक्षा, तुझ्यात काही दोष नाही, तुझ्या मिस्टरांचे चेकअप करावे लागेल. हे मी माझ्या पतीला सांगितल्यावर माझ्यावर संकटच कोसळले.
खरी वेदना काय असते हे मला त्या दिवशी पहिल्यांदाच कळले, जेव्हा त्यांनी मला बेल्टने मारहाण करून माझ्या शरीरावर जखमा केल्या. मी ओरडत होते, पण कोणीही माझ्या मदतीला आले नाही. त्या मारहाणीचा त्रास सहन करत मी गार फरशीवर पडून राहिले आणि माझ्या नशिबावर रडत राहिले. दुःख एवढं असह्य होतं की आपसुकच डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रडत रडत वेदनेने मी बेशुद्ध पडले आणि तिथेच झोपी गेले. सकाळी सासूबाईंच्या टोमण्यामुळे मला जाग आली. महाराणी, तू आता झोपूनच राहशील का? तुला काही काम करायचं नाही का? ही अवदशा माझ्या मुलाच्या नशिबी आलीच कशी? मी हिंमत एकवटून उठले, आंघोळ केली आणि घरातले कामे करू लागले. पण मला रात्रीबद्दल कुणी विचारलं नाही. एकदा माझ्या मोठ्या जावेची आई आमच्या घरी आल्या होत्या आणि माझ्यासमोरच माझ्या सासूबाईंना म्हणत होत्या की तुम्ही तुमच्या मुलाचं दुसरं लग्न करा, त्याला पण मुलांचे सुख भेटेल. आणि माझ्याकडे बोट करून म्हणाल्या, तुम्ही हे वजं कशाला सांभाळत आहात? ना कामाचं ना धामाचं. यावर सासूनेही त्यांना होकार दिला आणि विशालसाठी एखादी चांगली मुलगी बघा असे सांगितले. मी पण आता समजून गेले होते की जर माझ्या आयुष्यात काहीच राहिले नाही तर मग हे दुःख का सहन करायचे. मी ठरवले की आता मला घटस्फोट घ्यायलाच पाहिजे. मी माझे दुःख बाजूला ठेवून मी घटस्फोट घेण्याचे ठरवले आणि योगायोगाने त्याच रात्री माझा नवरा पुन्हा दारूच्या नशेत आला. मी बेडवर पडून होते आणि तो येताच त्याने माझ्या कमरेवर लाथ मारून मला खाली जमिनीवर पाडले आणि शिवीगाळ करत म्हणाला, मी आलो आहे आणि तू झोपली आहेस कुत्रे? जा मला जेवायला घेऊन ये. मी किचनमध्ये जाऊन 2 ताटात जेवण घेऊन आले. मी पण आज जेवले नव्हते म्हणून मी अन्नाचा पहिला घास तोंडात टाकताच त्याने माझ्या तोंडावर थुंकले आणि त्याचे ताट उचलून माझ्या दिशेने फेकले आणि म्हणाला, हा कसला स्वयंपाक केला आहे? कशालाच व्यवस्थित चव नाही. तू वांज आहेस. तुला अजून स्वयंपाकही नीट करता येत नाही. मी ठरवले होते की बास, आता इथून पुढे काही ऐकून घ्यायचं नाही. म्हणून मी लगेच धीटपणे त्याला म्हणाले, मी वेडी नाही. तू दारू पिऊन स्वतःला कमकुवत केले आहेस आणि मला दोष देत आहेस की मी वांज आहे. हे ऐकून त्याने कमरेवरून बेल्ट काढला आणि मला मारणार तितक्यात मी माझ्या हाताने बेल्ट पकडला आणि त्याच्याकडून हिसकावून घेतला. तेव्हा तो बेडवरून उठला आणि माझ्या अंगावर धावून आला. मी त्याला पूर्ण ताकदीने मागे ढकलले आणि तो जमिनीवर पडला. तेव्हा तो कसाबसा उठला आणि बडबडला, कुत्रे, मी तुला आज या घरातून हाकलून देणार आहे. मी पण परत उत्तर दिलं, तुझ्यासारख्या सैतानासोबत राहिला मला काही हौस नाही. त्यानंतर त्याला आणखीनच राग आला. मग त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा आमच्या घरातले सर्वजण उभे राहून हा तमाशा पाहत होते. त्यावेळी मलाही खूप राग आला होता. मी हिंमत एकवटली होती की आज मला माझा सगळा राग काढायचा होता. मला माझ्या सासूबाई आणि माझ्या 2 जावा बाहेर उभे असलेल्या दिसल्या. खोलीतून मी त्यांच्याकडे बघितले आणि म्हणाले, या आल्या का तमाशा बघायला? तुम्हाला लाज वाटत नाही का तुमच्या नपुंसक मुलात असलेला दोष लपवायला? माझ्यात दोष काढून आता तुम्ही आणखीन एक निष्पाप मुलीचं वाटोळं करण्याचा विचार करत आहे. तुमच्या मुलाचे दुसरे लग्न करण्याआधी त्याचे चेकअप करून त्याच्यावर चांगले उपचार करा, नाहीतर पुन्हा एखाद्या गरीब मुलीचे वाटोळं करसाल. हे ऐकून माझ्या सासूबाई म्हणाल्या, विशाल, बघत काय बसलाय? आत्ताच्या आत्ता हिला आपल्या घराबाहेर काढ. मी पण म्हणाले, आता मला या घरात राहायचे नाही. मी स्वतः इथून निघून जाईन. आणि रात्री 11 वाजता कुठलीही बॅग किंवा काही न घेता मी त्या घरातून बाहेर पडले. पण पुढे आल्यावर कुठे जायचे ते कळत नव्हते. पण जिथे माझ्यावर 5 वर्षे अन्याय झाला तिथे मी परत कधीच जायचे नाही असे ठरवले होते. आणि आता त्या तुरुंगातून माझी मुक्ती झाली होती. मी घरातून बाहेर पडले तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. कुठे जायचे, काय करायचे काहीच कळत नव्हते. मी आज जेवणही केले नव्हते, त्यामुळे भुकेमुळे मला चक्कर येत होती. मी रस्त्यावरून चालत होते तेवढेच माझ्यासमोर एक गाडी येऊन थांबली आणि तो माणूस म्हणाला, ए मुली, तुला मरायचं आहे का? गाडीचा ड्रायव्हर ओरडला. गाडीचा प्रकाश माझ्या डोळ्यावर पडताच मी जागेवरच बेशुद्ध होऊन खाली पडले. आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी एका घरात बेडवर होते. तेव्हा माझ्या शेजारी एक 50 वर्षाची स्त्री बसलेली होती. त्या म्हणाल्या, बेटा, तुला बरं वाटते का? त्या महिलेचे तोंडून हे ऐकून मला रडू कोसळले. अरे बेटी, रडू नकोस. मला सांग, तू कुठे राहतेस? तुझं घर कुठे आहे? आणि रात्री यावेळी रस्त्याच्या मधोमध का चालत होतीस? मी त्या खोलीकडे आणि त्या महिलेकडे आश्चर्याने बघत होते. घड्याळात पाहिले तर रात्रीचे 2 वाजले होते. म्हणजे मी इथे 3 तास बेशुद्ध पडून होते. मी काही बोलत नाही हे पाहून त्या स्वतःच म्हणाल्या, मी कसली वेडी आहे बाई. आधी सांग, तुला काय खायला आवडेल का? मला खूप भूक लागली होती म्हणून मी होकारार्थी मान हलवली. त्या तिथून बाहेर आल्या आणि 5 मिनिटांनी त्या पुन्हा खोलीत आल्या. त्यांच्या हातात एक ताट होते आणि त्यात काही बिस्किटे आणि केक होता. आत येताच त्या म्हणाल्या,
इतकी रात्र झाली, जेवण उरले नाही. आता हे खा. मी डोकं वर न उचलता पटकन पूर्ण प्लेट संपवली. मी जेवून वर पाहिलं तर त्या माझ्याकडे बघत हसत होत्या. मी पण लाजत म्हणाले, काकू, आज मी जेवण केले नव्हते, त्यामुळे मला खूप भूक लागली होती. त्या म्हणाल्या, आणखी बिस्किटं घेऊन येऊ का? नाही काकू, आता माझे पोट भरले आहे. ठीक आहे, आता मला सांग, तू कुठे चालली होती आणि तुझे पती कुठे आहे? काकू, या जगात माझे कोणीच नाही, असे बोलून मी गप्प झाले. ठीक आहे, आता तू आराम कर, आपण उद्या बोलूया. एवढे बोलून त्या खोलीतून बाहेर गेल्या. माझ्या डोळ्यात झोपच नव्हती. काल काय झालं आणि पुढे काय होणार याचाच मी विचार करत होते. सकाळचे 5 वाजले होते. आता माझे डोळे सुद्धा झोपेने भरले होते आणि विचार करत करत मला झोप लागली. त्यानंतर मला जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. इतक्या वर्षात मी 8 पर्यंत झोपण्याची ही पहिलीच वेळ होती. लवकर उठून तोंड धुवून मी खोलीतून बाहेर आले. तेव्हा माझे डोळे विस्पारले. इतका मोठा तो आलिशान बंगला होता. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा तितका आलिशान बंगला पाहिला होता. खाली एक मोठा हॉल होता. तिथे 2 बाजूंना 2 मोठे सोफे होते आणि त्याच्यापुढे वर जाण्यासाठी फिरता जिना होता. खाली 3 खोल्या होत्या. मला वर जायची संधी मिळाली नाही, त्यामुळे वर काय आहे ते मला माहीत नव्हते. ती महिला समोरच्या सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांच्यासोबत एक 3 वर्षाची मुलगी पण होती. त्यांची नजर माझ्यावर पडताच त्यांनी मला हाक मारली, ए बेटी, खाली ये. बेटी हे शब्द त्यांच्या तोंडून ऐकून मला इतकं छान वाटलं की हे शब्द मी जणू काही पहिल्यांदाच ऐकत आहे असे मला वाटत होते. आणि हो, हे तितपत खरे होते की आई वडील नसल्यामुळे मला हे शब्द कधीच ऐकायला मिळाले नाही. या घरात आल्यानंतर मला 3 कारणे सापडली ज्यामुळे मला या घरात राहण्याचा लोभ निर्माण झाला. प्रथम, मी बराच वेळ झोपले आणि कोणीही मला त्रास दिला नाही. दुसरे म्हणजे हे घर नव्हते, हा एक आलिशान बंगला होता. आणि तिसरे म्हणजे ती बाई जेव्हा मला खूप प्रेमाने मुलगी म्हणते. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले तेव्हा त्यांनी किचनमध्ये काम करत असणाऱ्या महिलेला हाक मारली, कमला, चहा घेऊन ये. हो मॅडम, आले. त्यानंतर त्यांच्या जवळ बसलेल्या त्या लहान मुलीने विचारले, आजी, या आंटी कोण आहेत? बेटा, ही आंटी आपल्या घरची पाहुणी आहे. ही माझी नात आहे, सौम्या. चहा पिऊन झाल्यावर मी म्हणाले, ठीक आहे आंटी, मी निघते आता. त्यांनी क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, तू तुझ्या घरातून पळून आली आहेस का? मी म्हणाले, नाही आंटी, तुम्ही असं का बोलताय? खरं तर त्यांनी माझ्या अंगावरचे पेलचे खुणा पाहून हे विचारलं होतं. मग तुझ्या अंगावर सगळीकडे या जखमा आणि खुणा कशाच्या आहेत? मी त्यांना अडवलं आणि त्या लहान मुलीला विचारलं, सौम्या बेटी, तुझी मम्मी दिसत नाही, कुठे आहे? यावर त्या काकू म्हणाल्या, सौम्याच्या आईचे निधन होऊन 2 वर्ष झाली आहे. सौम्या 1 वर्षाची असताना कार अपघातात राधिकाचा मृत्यू झाला. तेव्हापासून मी सौम्याला सांभाळत आहे. त्यांनी तोच प्रश्न पुन्हा पुन्हा सांगितला. त्यांच्याकडे बघून मी अचानक गुडघ्यावर चेहरा टेकवला आणि रडू लागले. मला सांग बेटी, काय झाले? मी अजूनही काही सांगण्याची हिंमत करू शकले नाही. मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय प्रेमाने विचारले, तू तुझ्या आईलाही सांगणार नाहीस? आता माझ्या संयमाचा बांध फुटला, कारण आजपर्यंत माझे दुःख सांगायला कोणीच नव्हते. मग मी कोणाला कशी सांगणार? आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्याचे पुस्तक त्यांच्यासमोर उघडले. माझी संपूर्ण कहाणी ऐकून काकूंना विश्वासच बसत नव्हता की कोणी एवढं क्रूर कसं असू शकतं. माझं बोलणं संपताच मी म्हणाले, काकू, आता मी निघते. त्यांनी मला प्रेमाने बसवलं आणि म्हणाल्या, बघ बेटी, तू सौम्याची काळजी घेशील का? मीही लगेच होकारार्थी मान हलवली, कारण मला पण त्या घरात राहण्याचा मोह आला होता. ठीक आहे काकू, मी सौम्याची पूर्ण काळजी घेईन. मी सौम्याला माझ्या जवळ बोलावले. सौम्या माझ्या जवळ आली. बेटा, तू माझ्याशी मैत्री करशील का? सौम्याही आनंदाने माझ्या शेजारी येऊन बसली आणि आमचे चांगले नाते निर्माण झाले. मग दुपारचे जेवण करून मी सौम्याला तिच्या खोलीत नेले आणि तिला दूध पाजले आणि ती माझ्याशी खेळत राहिली. रात्री मी सौम्याला खाऊ घातले आणि तिला झोपवले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या वेळेनुसार सकाळी 6 वाजता उठले. अंघोळ झाल्यावर मी पुन्हा तेच कपडे घातले, कारण माझ्याकडे कपडे नव्हते. मग बाहेर आल्यावर मी पाहिले की संपूर्ण घर रिकामे होते. तिथे कोणीच नव्हते. हॉलमधून किचनमध्ये गेले. तिथे कमलाताई होत्या. मी त्यांना माझ्यासाठी चहा बनवायला सांगितला. तेव्हा मला बाहेरून आवाज आला. मी वळून पाहिले तर एक 30-32 वर्षाचा तरुण, काळा सूट आणि ग्रे कलरची पॅन्ट घातलेला सोफ्याजवळ उभा होता. कमलाताईंनी केलेला चहा मी जाऊन त्या तरुणाच्या हातात दिला. तो माणूस माझ्याकडे बघत होता. कोण आहेस तू आणि कमला कुठे आहेस? त्याच्या प्रश्नाने मी घाबरले होते. पहिले म्हणजे तो इतक्या सकाळीच घरात आला होता आणि मग त्याचे हे प्रश्न.
मी धैर्याने म्हणाले, मी सौम्याची काळजी घ्यायला आले आहे. पण तुम्ही कोण आहात? यावर तो म्हणाला, माझ्याच घरात उभं राहून तुम्ही मला विचारता का तुम्ही कोण आहे? तुमची हिंमत कशी झाली? मी सौम्याचा बाबा आहे. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, सॉरी सर, तुम्ही सौम्याचे पप्पा आहे? हे मला माहीत नव्हतं. मी कालच इथे आले आहे. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. मला सांग, तू कुठून आली आहेस? आणि याआधी तू कधी लहान मुलं सांभाळली आहेत का? मी नकारार्थी उत्तर दिल्यावर ते आणखीनच चिडले आणि मग म्हणाले, तुला कामावर कोणी ठेवलं सांग? मी पण घाबरत घाबरत म्हणाले, त्या काकूंनी. ही आई पण पूर्ण वेडी झाली आहे. मी उदास होऊन तिथे शांतपणे उभे होते. मग ते रागाने म्हणाले, आता काय माझ्या डोक्यावर उभी राहते का? जा तुझं काम कर. मी उदास होऊन किचनमध्ये एका टेबलवर बसले. माझ्यात बाहेर जाण्याची हिंमत होत नव्हती. काही वेळाने काकूंचा आवाज माझ्या कानावर आला, आकांक्षा, उठली असेल तर सौम्याला पण उठव. मी किचनमधून बाहेर आले आणि पाहिलं तर तोपर्यंत सौम्याचे पप्पा निघून गेले होते. मी सौम्याला उठवले आणि तिला तयार करून खाली आणले. माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून काकूंनी विचारलं, काय झाले बेटी? मग मी त्यांना सकाळचा सगळा प्रसंग सांगितला. ते ऐकून काकू म्हणाल्या, राधिका गेल्यानंतर माझा मुलगा थोडासा चिडचिडा झाला आहे. त्याचे तिच्यावर खूप प्रेम होते. तो पूर्वी असा नव्हता. त्या खोल जखमा अजूनही त्याच्या मनात ताज्या आहेत. त्यामुळे तो घरात आलेल्या कुणाशी व्यवस्थित बोलत नाही. जर कोणी त्याच्या चेहऱ्यावरचे ते हसू परत आणले तर माझ्या मनाला बरं वाटेल. तो नेहमीच त्याच विचारत असतो. दिवसभर मी काकूंच्या बोलण्याचा विचार करत राहिले. मला असे अस्वस्थ पाहून सौम्याने विचारले, आंटी, तुम्हाला काय झाले आहे? यावर मी काही बोलले नाही. म्हणून काकूंनी तिला सांगितले की आज तुझ्या बाबांनी तुझ्या आंटीला बडबड केली. रात्री जेव्हा सौम्याचे पप्पा घरी आले तेव्हा सौम्या माझ्या मांडीवर बसली होती. त्यांनी आत येतात सौम्याला हाक मारली, माझ्या बाळा इकडे ये. सौम्या त्याच्या वडिलांकडे बघून म्हणाली, बाबा, आज तुम्ही आंटीला बडबड का केली? मी तिला समजावले, बेटा, हे तुझे पप्पा आहे आणि आपल्या वडिलांशी असे कधी बोलायचे नाही. चल पप्पांना सॉरी म्हण. आणि सौम्या तिच्या बाबांना सॉरी म्हणाली. सौम्याचे पप्पा माझ्याकडे एकटक बघत होते. मी पटकन सौम्याला उचलले आणि तिला झोपवायला तिच्या खोलीत घेऊन गेले. सौम्याला झोपून मी खाली आले तेव्हा त्याच सोफ्यावर बसून आकाश सर माझ्याकडे एकटक बघत बसले होते. मी त्यांची नजर टाळून निघून जाऊ लागले. मग त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाले, आता तुला माझ्या मुलीला माझ्यापासून वेगळे करायचे आहे का? तुझ्यासारख्या मुलींना मी चांगले ओळखतो. तू लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीतली आहे. थांब, मी आत्ताच पोलिसांना कॉल करतो. नाहीतर आत्ताच्या आत्ता तू या घरातून निघून जा. ते ऐकून मी रडायला लागले. वारे नशीब, आधी वांजपणा, मग घटस्फोट आणि आता मुलं पळून नेणारी. अजून किती कलंक उरलेत माझ्या आयुष्यात ते माहीत नाही. मी कसे तरी माझ्या डोळ्यातले अश्रू लपवले आणि म्हणाले, सर, तुम्ही पोलिसांना बोलू नका. मी स्वतः हे घर सोडेन. असे म्हणत मी तिथून घराबाहेर पडले. या 8 वर्षात माझ्या नशिबात 2 दिवसाची सुख मिळाली होते. सर्व पुरुष सारखेच निर्दयी आणि क्रूर आहेत. त्यांना कोणत्याही स्त्रीच्या भावनांची पर्वा नसते. मी याच विचारात जात असताना माझ्यासमोर 2 तोंडाला रुमाल बांधलेली माणसं एका मुलाला मारत होते आणि त्याच्या हातातली बॅग ते हिसकावत होते. तो मुलगा त्यांच्याशी भांडत होता. अचानक एका माणसाने खिशातून चाकू काढला आणि त्या मुलाच्या पोटावर वार केला आणि त्याच्या हातातून ती बॅग घेऊन पळून गेले. तो मुलगा जागीच खाली पडला होता. मी लगेच पळत जाऊन त्याला उचलले आणि आजूबाजूला पाहिले तर कोणीच दिसत नव्हते. रात्रीचे 10 वाजले होते आणि रस्ता देखील रिकामा होता. पण काहीतरी करायला हवं असा विचार करून मी त्या मुलाला उठण्यास मदत करत होते. तेवढ्यात तिथून 2 माणसे जात होती. म्हणून मी त्यांना या मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी मदत मागितली. त्या दोघांनी मला त्या मुलाला समोरच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला मदत केली आणि ते तिथून निघून गेले. त्यानंतर डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली आणि त्यांनी मला विचारले, हा मुलगा तुमचा कोण आहे? तर काय सांगावे, हा कोण आहे, काय बोलावे ते मला समजत नव्हते. मी पण स्पष्ट सांगितले की हा मुलगा मला रस्त्यात बेशुद्ध अवस्थेत आढळला. तेव्हा मी त्याला इथे घेऊन आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. काही वेळाने तो मुलगा शुद्धीवर आला. तेव्हा त्याने सांगितलेल्या नंबरवर फोन करून त्याच्या कुटुंबियांना तिथे बोलावण्यात आले. पहाटे 4 वाजता कोणीतरी, डॉक्टर, डॉक्टर, इथे कोणी आहे का, असे ओरडत होते. आवाज त्या हॉस्पिटलच्या आत घुमत होता. डॉक्टरने तो आवाज ऐकतात डॉक्टर त्या आवाजाच्या दिशेने गेले. अरे आकाश सर, तुम्ही इथे? डॉक्टर, माझा भाऊ कुठे आहे आणि त्याला काय झाले आहे? त्या व्यक्तीच्या आवाजात काळजी होती. मला समजले की तो या मुलाचा भाऊ आहे. डॉक्टरांनी सांगितले की आता तुमचा भाऊ ठीक आहे आणि तो त्या खोलीत आहे.
लगेच खोलीचा दरवाजा उघडून ती व्यक्ती आत आल्याचे मी पाहिलं. तुला काय झालंय आणि हे सगळं कोणी केलं? बोलता बोलता त्याने माझ्याकडे पाहिलं. तेव्हा माझा श्वास थांबला. मला आता त्या खोलीतून बाहेर पडावेसे वाटत होते. मी मागे वळताच ते म्हणाले, तू इथे काय करतीस? मी तुला सांगितले होते ना, माझ्या कुटुंबापासून दूर राहा. तुला समजत नाही का? मी ते ऐकून तिथून निघून हॉस्पिटलच्या बाहेर आले. पण आता पहाटेचे 4 वाजले होते. मला काहीच सुचत नव्हतं. म्हणून मी तिथेच एका साईडला बसले. हॉस्पिटलच्या बाहेर 2 तास एका बाकावर बसून होते. आता थोडासा उजेड पडला होता. त्यामुळे कुठे जायचे याचा विचार करू लागले. डॉक्टरांनी आकाशला विचारले, मिस्टर आकाश सर, जी मुलगी तुमच्या भावाला इथे घेऊन आली होती ती कुठे गेली? डॉक्टर, ती मुलगी माझ्या भावाला इथे घेऊन आली होती का? आकाशने आश्चर्याने विचारले. डॉक्टरांनी उत्तर दिले, हो मिस्टर आकाश. ती सांगत होती की 2 माणसांनी तुमच्या भावावर वार केला आणि ते त्याची बॅग घेऊन पळून गेले. मग ती मुलगी याला इथे घेऊन आली. इतक्या रात्री ती मुलगी कुठे गेली? मिस्टर आकाशने घड्याळात पाहिलं तर पहाटेचे 4:30 वाजले होते. मिस्टर आकाश लगेच उठले आणि म्हणाले, डॉक्टर, तुम्ही लगेच माझ्या भावासाठी नर्सची व्यवस्था करा. मी आत्ताच आलो. असे म्हणत तो हॉस्पिटलमधून बाहेर आला आणि त्याच्या गाडीजवळ गेला. तेव्हा त्याने त्याच बाजूला असलेल्या बेंचवर झोपलेले आकांक्षाला पाहिले. मिस्टर आकाश माझ्या जवळ आले आणि त्यांनी मला उठवले. आवाज ऐकून मी लगेच झोपेतून उठले आणि मिस्टर आकाश माझ्यासमोर उभे असलेले पाहिले. मी घाबरतच त्यांना म्हणाले, सर, मी सकाळ होताच इथून निघून जाईल. अंधार असल्यामुळे यावेळी कुठे जायचे याची थोडी भीती वाटत होती. आकाश मला म्हणाले, जे काही झाले त्याबद्दल माफ करा. मी रागाने खूप बोललो. तुम्ही माझ्या भावाचा जीव वाचून माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहे. सांगा, किती पैसे हवेत तुम्हाला? सर, मी तुमच्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. पैशासाठीही केलेले नाहीत. आणि हो, तुमच्या भावाच्या जागी दुसरे कोणीही असते तरी मी तेच केले असते जे मी आत्ता केले आहे. आणि हो, मी काही मुलं चोरून नेणारी नाही. मी माझ्या मजबुरीने तुमच्या घरात आले होते. माझे शिक्षणही MBA झाले आहे. मी चांगल्या ठिकाणी नोकरीही करू शकते. पण मी माझ्या मजबुरीने तुमच्या घरात काम करत होते. मिस्टर आकाशला त्यालाच लाज वाटत होती. त्याने पुन्हा माफी मागितली आणि म्हणाला, मला पटकन राग येतो. प्लीज मला माफ करा. आणि प्लीज आईला सांगू नका जे काही झालं ते. मी पण सांगितलं की मी सांगणार नाही. सकाळी 6 वाजले होते म्हणून मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही घरी जा. मी ती तुमच्या भावाजवळ थांबेल. नक्की तुम्ही ती त्याची काळजी घ्याल ना? त्याने एक प्रकारे प्रश्न विचारला. मी म्हणाले, हो, मी इथेच आहे. तुम्ही जा, नाहीतर आई काळजी करेल. मिस्टर आकाश तिथून निघून गेले आणि मी आता त्यांच्या भावाजवळ येऊन बसले. सकाळी 10 वाजता आकाश आणि त्याची आई वरुणला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले. त्यानंतर आकाश आणि मी तिथून बाहेर आलो. आम्ही बाहेर येताच आकाशने पहिल्यांदा माझे नाव घेत आकांक्षाजी खूप प्रेमाने मला हाक मारली. मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाले, सर, मला तुमच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. अगदी काल सकाळीच काकूंनी मला तुमच्याबद्दल सर्व काही सांगितले. तेव्हा आकाश म्हणाले, मी तुमच्यावर ओरडलो. प्लीज मला माफ करा. यावर मी त्यांना म्हणाले, मला याची सवय आहे. मला अशा गोष्टी दररोज ऐकायला मिळत होत्या. हे माझ्यासाठी काही नवीन नाही. मला फक्त पोलिसांची भीती वाटत होती. कारण माझ्यावर आधीच 3 कलंक लावले गेले आहेत. वांज, घटस्फोटीत, मुलं पळून नेणारी. या कलंकानंतर मला तुरुंगात गेल्याचाही कलंक लागला असता. मिस्टर आकाशला त्यांची चूक लक्षात आली आणि ते म्हणाले, बरं, मला सांगा, आता तुम्हाला मला कोणती शिक्षा द्यायला आवडेल? मी हे शब्द पहिल्यांदाच ऐकत होते की एक पुरुष माझ्यासमोर आपली चूक मान्य करत आहे आणि शिक्षा मागत आहे. मी म्हणाले, असं नाही, मी कोणाला शिक्षा देणार नाही. तरीही सगळे पुरुष सारखेच असतात. आज तुम्ही असे म्हणत आहात, पण उद्या मला दुप्पट वेदना जाणवतील. आकांक्षा, आता तुम्ही खरंच गेला आहे. मी वाईट नाही. राधिका गेल्यानंतर माझ्या आयुष्यात काहीच उरले नाही. नाहीतर माझी अशी अवस्था झाली नसती. मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी कधीही कोणत्याही गोष्टीवर रागवणार नाही. तुम्ही फक्त माझ्या मुलीची व्यवस्थित काळजी घ्या. मी सुद्धा म्हणाले, सौम्याची काळजी करू नका. मी तिला कधीच आईची उणीव भासू देणार नाही. तेवढ्यात आकाशची आई देखील बाहेर आली आणि आकाश म्हणाला, आई, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मी निघतो. थांब, हिला पण तुझ्यासोबत घरी घेऊन जा. ती रात्रभर जागी आहे. घरी गेल्यावर तिला थोडा आराम मिळेल. मी नकार दिला, पण काकूंनी जबरदस्तीने मला घरी पाठवले. मला घरी सोडल्यावर आकाश त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि मी छान झोप घेतली. संध्याकाळी मला जाग आली. मी सौम्यासोबत बसले होते. सौम्या म्हणाली, आंटी, तुमचे कपडे खूप घाण झाले आहेत. जा आणि आत्ताच बदला. मी पण निरागसतेने म्हणाले, पण माझ्याकडे तर कपडेही नाहीत. सौम्या उठली आणि माझ्यासोबत वरच्या मजल्यावर गेली आणि आकाशींच्या खोलीतून तिच्या आईची साडी दिली आणि म्हणाली,
जा आणि पटकन साडी नेसून तयार व्हा. मलाही माझ्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसले, म्हणून मी पटकन साडी घेतली आणि बदलून परत आले. आता तू छान दिसत आहेस आंटी, असे म्हणत सौम्या पुन्हा माझ्याकडे आली. रात्री आकाशजी घरी पोहोचले तेव्हा मी सौम्याला खाऊ घालत होते. आकाशजी येताच ते रागावले आणि म्हणाले, तू ही साडी नेसण्याची हिंमत कशी केलीस? ही साडी तुला कोणी दिली? हे बोलताना ते रागाने लाल झाले होते. सौम्या घाबरत म्हणाली, बाबा, मीच ही साडी आंटीला दिली आहे. आकाशजींनी सौम्याला चापट मारली आणि मला म्हणाले, जा आणि आत्ता ही साडी काढ आणि माझ्या खोलीत ये. मी सौम्याला गप्प केले आणि तिला तिच्या खोलीत झोपायला सांगितले. मी ती साडी बदलली आणि आकाशजींच्या खोलीत गेले आणि साडी त्यांना परत दिली आणि म्हणाले, तुम्ही मुलीवर हात उघडायला नको होता. तुम्ही हे खूप चुकीचे केले. एवढं बोलून मी तिथून माझ्या खोलीत आले. सकाळी उठल्यावर मी घड्याळात पाहिलं तर 7 वाजले होते. मी पटकन उठले आणि खोलीतून बाहेर आले आणि मी स्वतःसाठी चहा बनवून पिले. त्यानंतर मी किचनमधून बाहेर आले आणि डायनिंग टेबलवर बसले होते. मी पाहिले तर आकाश माझ्यासमोर तयार होऊन उभे होते. मी विचारले, सर, तुम्ही इतक्या सकाळी कुठे चालले आहात? आकाश म्हणाले की मी हॉस्पिटलला जात आहे. मी पण त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेले. आकाश सरांनी काकूंना घरी पाठवले आणि आम्ही दोघी तिथे होतो. तेव्हाच आकाश म्हणाले, काल रात्रीसाठी मला माफ करा. आकाशजी, मी तुम्हाला काही सांगू का? तुमची हरकत नाही ना? आकाश सर म्हणाले, हो सांग. माझ्या पतीने लग्नाच्या रात्री मला जनावरासारखे वागवले आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मला सॉरी म्हटले. पण दुसऱ्या दिवशीही त्याने माझ्याशी असेच केले आणि तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा सॉरी म्हटले आणि त्यानंतर माझ्यासोबत हे सर्व रोजच घडू लागले. तुम्हाला माझा मुद्दा समजला असेल. यावर आकाश सरांनी मला वचन दिले. तेव्हा मी म्हणाले, नुसते वचन देऊ नका, करून पण दाखवा. ते सुद्धा म्हणाले, ठीक आहे, मी स्वतःला तुम्हाला बदलून दाखवेल. मला तुमच्यातला बदल पाहून आनंद होईल आणि मी हे सर्व माझ्यासाठी करत नाही, मी हे तुमच्यासाठीच करत आहे. आकाशजी माझा मुद्दा समजून घेत मान खाली घालून बाहेर निघून गेले. सकाळी 10 वाजता काकू दवाखान्यात आल्या आणि आम्हाला पुन्हा घरी पाठवले. घरी पोचल्यावर मी सौम्याला उचलून खाली आणले आणि तिला दूध दिले. आकाशजी समोर बसून नाश्ता करत होते. त्यांना सौम्याशी बोलायचे होते. दूध संपून सौम्या उठली आणि पळून गेली आणि म्हणाली, बाबा, मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. मी आकाश सरांना म्हणाले, तुम्ही जावा, मी तिला समजावून सांगेन. आकाशजी ऑफिसला निघाले. मी सौम्याच्या खोलीत गेले आणि तिला समजावून सांगितले. सौम्याला तिची चूक समजली म्हणून ती मला म्हणाली, बाबा परत आल्यावर मी त्यांना सॉरी म्हणेन आणि आम्ही दोघी मजा करायला लागलो. आकाशजी संध्याकाळी लवकर ऑफिसमधून आले आणि खाली सोफ्यावर बसले होते. कमलाताईंनी त्यांना पाणी आणून दिले आणि सौम्या माझ्यासोबत माझ्या खोलीतून बाहेर आली. मग तिच्या बाबांना पाहून ती त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली, सॉरी बाबा, आता मी भविष्यात कधीही चूक करणार नाही. आकाशजीने सौम्याला त्यांच्या मांडीवर बसवले आणि ते सुद्धा सौम्याला सॉरी म्हणाले आणि माझ्याकडे बघत मला थँक्स म्हणाले आणि त्यानंतर म्हणाले, लवकर तयार व्हा, आपण आता फिरायला जाऊ. सौम्या म्हणाली, बाबा, आंटीकडे कपडे नाहीत, मग त्या काय घालणार? तू माझ्या खोलीत जा, तुला जे कपडे आवडतील ते घे आणि लवकर तयार होऊन खाली या. आम्ही दोघीही खुश झालो. मी काकूंकडे जाण्याची परवानगी मागितल्यावर त्यांनी आनंदाने मला जाण्याची परवानगी दिली, कारण खूप दिवसांनी त्यांनी त्यांच्या मुलात बदल झालेला बघितला होता. आयुष्यात पहिल्यांदाच मी कोणातरी सोबत फिरायला जात होते. निघताना आकाशजींनी मागून हाक मारली. रेड कलर माझा आवडता आहे. त्यावेळी मी त्यांच्या बोलण्याकडे एवढे लक्ष दिले नाही, पण जेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा मी पाहिले की त्यांच्या खिडक्यांचे पडदेही रेड कलरचे होते. त्यांच्या खोलीतील सोफाही फिकट रेड कलरचा होता. तेव्हाही मला काही समजले नाही, पण जेव्हा मी कपाट उघडले तेव्हा त्यात जवळपास सर्वच साड्या रेड कलरच्या होत्या आणि काही साड्या वेगवेगळ्या कलरच्या होत्या. तेव्हा मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला. ही नात्याची नवीन सुरुवात आहे का? माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, पण मी ते दाबले आणि गडद रेड कलरची साडी नेसून बाहेर पडले. आम्ही घरातून बाहेर पडल्यावर प्रथम सौम्याला पार्कमध्ये घेऊन गेलो. नंतर सौम्यासाठी काही कपडे घेतले आणि त्याच मॉलमध्ये जेवण करून रात्री घरी आलो. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा काकू वरांडीत बसल्या होत्या. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू उमटलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला. राधिकाच्या कपड्यांना हातही लावून न देणाऱ्या मुलाने आकांक्षाला राधिकाचे कपडे घालायला दिले. ही खूप मोठी गोष्ट होती. घरी पोचल्यावर सौम्याला दूध देऊन तिला तिच्या खोलीत झोपवल्यावर मी खाली आले आणि पाहिले की आकाशजी तिथे बसले होते. माझ्याकडे येत म्हणाले, थँक्स आकांक्षा,
आज तुमच्यामुळे मला माझी मुलगी परत मिळाली. मी पण म्हणाले, ठीक आहे, मला पण तुमचे आभार मानायला हवेत. कारण आज तुमच्यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदाच इतके मोकळेपणाने एन्जॉय केला आहे. ठीक आहे, तू आता झोप. निघताना आकाश म्हणाले, तू आज खूप सुंदर दिसत आहे. मी थँक्स म्हणाले. बाय द वे, माझा आवडता कलर क्रीम आहे. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. हा एक सुखद दिवसाचा शेवट होता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले आणि चहा पिऊन सोफ्यावर बसले. आकाश तयार झाले आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. आज आकाशांनी क्रीम कलरचं सूट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट घातली होती. हॉस्पिटलमधून परत येताना आकाश मला म्हणाले, आकांक्षा, माझी जुनी सेक्रेटरी काम सोडून गेली आहे. मग तुम्ही माझी सेक्रेटरी होणार का? काय? मी त्यांच्याकडे डोळे विस्फारून पाहत राहिले आणि ते मला म्हणाले, तू माझ्याकडे असे का पाहते? मी काही तुला लग्नासाठी प्रपोज वगैरे केले नाही. नाही, तसे नाही. पण आजपर्यंत मी कधीच बाहेर काम केलं नाही. आकाशजी म्हणाले, काय हरकत आहे? जसं तुम्ही घर सांभाळता त्याचप्रमाणे ऑफिस आणि माझं कामही सांभाळाल. आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही माझे सेक्रेटरी म्हणून चांगले काम कराल. मी हिंमत वाढवली आणि हो म्हणत उद्यापासून ऑफिसला येईन असे म्हणाले. मला घरी सोडल्यावर आकाशजी ऑफिसला जात होते, म्हणून मी पण म्हणाले, आज तुम्ही खूप छान दिसत आहात. थँक्स आकांक्षा. मी घरी आले आणि आंघोळ केली. नवीन साडी नेसून सौम्यासोबत बसले. आज वरुण यांनाही हॉस्पिटलमधून घरी आणायचे होते, म्हणून आकाश ऑफिसमधून थेट हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथून वरुणला घरी घेऊन आले. घरी पोचल्यावर काकूंनी वरुणला खालच्या खोलीत राहायला सांगितले, कारण तो वारंवार वर खाली करून त्याच्या जखमा बरे होणार नाही. मी पण म्हणाले, हरकत नाही, मी काही दिवस इथे सोफ्यावर झोपेन. तर काकू म्हणाल्या की, तू वरच्या मजल्यावर सौम्याच्या रूममध्ये का झोपत नाहीस? सौम्या पण खुश झाली आणि आकाशच्या चेहऱ्यावर हसू आले. सौम्या ठीक आहे, पण का आकाशजींच्या चेहऱ्यावर हसू का उमटले ते मला समजले नाही. रात्रीचे जेवण करून मी सौम्याला झोपायला वरच्या खोलीत घेऊन गेले. सकाळी आंघोळ करून मंदिरात गेले. माझा देवावरचा विश्वास उडाला होता, पण आज मी पहिल्यांदाच मंदिरात गेले असे म्हणता येईल. म्हणून मी माफी मागितली आणि देवाचे आभार मानले. सकाळी 7 वाजता मंदिरातून परत आले आणि कमलाताईंनी मला चहा दिला. मी तयार होऊन बसले होते. तेवढेच आकाश आले आणि नाश्ता करून त्यांनी मला विचारले, तुम्ही तयार आहात का आकांक्षा? मी होकारार्थी मान डोलवली आणि आम्ही ऑफिसला निघालो. ऑफिसला पोहोचल्यावर मी आकाश सरांना म्हणाले, तुम्ही चला पुढे, मी येते. आकाश सर गेल्यावर मी ऑफिसमध्ये जाऊ लागले. ऑफिसच्या गेटमध्ये प्रवेश करताच गार्डने प्रथम मला थांबवले आणि विचारले, तुला इथे कोणाला भेटायचे आहे? मी म्हणाले की मला आकाश सरांना भेटायचे आहे. त्यावेळी गार्ड मला म्हणाला, तुम्ही दुपारी 2च्या नंतर या, सध्या साहेब बिझी आहेत. मला आश्चर्य वाटले की हा गार्ड आहे की आकाशांचा सेक्रेटरी. मी पुन्हा विनंती केली की आकाशजींनी मला फोन केला आहे, कृपया त्यांना सांगा की आकांक्षाजी गेटवर आली आहे. गार्डने माझे ऐकून घेतले नाही आणि मला बाहेर जायला सांगितले. इतक्याच समोरून आकाशजी येताना दिसले. काय झालं आकांक्षा, लवकर आत या, तुम्ही गेटवरच का थांबलात? हे ऐकताच गार्डने श्वास रोखून धरला. मॅडम, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. सरांकडे तक्रार करू नका, नाहीतर माझी नोकरी जाईल. गार्डने गेट उघडले आणि मी आत आले. काय झालं, तू बाहेर का उभी होती, आत का आली नाहीस? आकाशजींनी विचारले. तेव्हा मी गार्डकडे पाहिले आणि म्हणाले, मला इथले लोक कसे काम करतात ते पाहिजे होते. मग काय पाहिलं? आकाशजींनी विचारल्यावर मी पुन्हा गार्डकडे पाहिलं आणि म्हणाले, इथे काम तर चांगले करतात, पण समोरच्या व्यक्तीला थोडासा आदर द्यायला शिकले तर अधिकच चांगले होईल. ठीक आहे बॉस, चला आपण आत जाऊ. काय झाले, तुम्ही इतके आश्चर्यचकित का झाले? मी आय लव्ह यू असे थोडी म्हणालो, तुम्हाला धक्का बसायला. आम्ही दोघे केबिनच्या आत आलो आणि तिथे काही मुली होत्या. त्यातल्या एका मुलीला आकाश सरांनी सांगितले की, प्राची, तू आकाशाला काम समजावून सांग आणि ती नवीन आहे, त्यामुळे सगळं नीट समजावून सांग. येस सर, असं म्हणत प्राची मला काम समजावून सांगू लागली. माझे शिक्षण चांगले झालेले असल्यामुळे मलाही खूप दिवसापासून असे बाहेर काम करण्याची इच्छा होती, म्हणून मी मनापासून सर्व शिकून घेतले. संध्याकाळी आम्ही एकत्र परत आलो आणि मग मी सौम्याबरोबर थोडा वेळ घालवला आणि रात्रीचे जेवण करून मी आज लवकर झोपी गेले. सकाळी उठल्यावर पुन्हा तोच दिनक्रम सुरू झाला. ऑफिसला पोहोचल्यावर सरळ केबिनमध्ये आलो आणि कामाला लागलो. मी माझ्या बॉससमोर बसून काम करत होते आणि केबिनचा दरवाजा माझ्या मागे होता. येस मिस्टर विशाल, बोला, काही काम होतं का? माझ्या मागे उभा असलेला माणूस आकाश सरांना म्हणाले, सर, माझ्या घरून फोन आला होता. माझ्या आईचे नुकतेच निधन झाले आहे, म्हणून मला रजेची गरज आहे. मी मागे वळून न बघता आवाज आणि नावावरूनच ओळखले होते की हा माझा क्रूर नवरा आहे. जेव्हा मी माझ्या सासूबाईंची मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा मला धक्काच बसला.
ती कशीही असली तरी ती माझी सासू होती. आकाश सरांनी त्यांना सुट्टी दिली आणि ते निघून गेले. माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून आकाश सर मला गमतीने म्हणाले, काय झालं तुम्हाला? तुम्ही तर असे रडत आहात की जशी काही तुमची सासू मेली आहे. मी पण म्हणाले, हो सर, ती माझी सासूच होती आणि विशाल माझा क्रूर नवरा आहे. आकाश सरांची बोलतीच बंद झाली. नंतर आकाश सरांनी विचारले, तुम्हाला तुमच्या सासूबाईंच्या घरी जायचे आहे का? मी म्हणाले, मला जायची इच्छा आहे पण माझ्यात हिंमत होत नाही. ते पुन्हा मला तिथे गेल्यावर वाईट बोलतील आणि मला मारहाण करेल. ते मल्होत्रा इंडस्ट्रीच्या मालकांना कसे शिव्या देतील? हे ऐकून मला धक्काच बसला. घाबरू नका, आपल्याला हे फक्त नाटक करायचं आहे आणि आपण सौम्यालाही सोबत घेऊन जाऊ. म्हणजे तुमच्या चारित्र्यावरचा हा वांसपणाचा कलंक दूर होईल. जग खूप पुढे गेले आहे आणि हे लोक तिथे अडकले आहेत. स्वतःच्या पोटातून मुलाला जन्म देऊनच स्त्री आई बनू शकते का? त्यांच्याकडे एवढे डोकं असतं तर त्यांनी बाळासाठी अनेक उपाय केले असते. आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. त्यांचे बोलणे ऐकून मी रडू लागले. तेव्हा त्यांनी पुन्हा विचारले, सौम्या तुझी मुलगी नाही का? आकाश सर, सौम्या माझी मुलगी आहे आणि मी तिची आई आहे. आजपासून मी वाज नाही. मग आम्ही ऑफिसमधून बाहेर पडलो आणि घरी पोचलो आणि तिथून आम्ही सौम्याला सोबत घेऊन माझ्या सासरच्या घरी पोचलो. जाताना आकाश सौम्याला म्हणाले, बेटा आता तू आकाश आंटीला मम्मी म्हणत जा. सौम्यासुद्धा लहान वयात बरीच हुशार झाली होती. सासरच्या घरी पोचतात सगळे रडत होते. मी पूर्ण तयारीनिशी तिथे गेले होते कारण मला त्यांच्या घरातील शोकाची पर्वा नव्हती. मला फक्त त्यांना माझी संपत्ती आणि माझी मुलगी दाखवायची होती. आम्ही तिथे जातात सर्वांची नजर आमच्यावर गेली. माझ्या पतीने मला पाहिल्यावर ते रागाने म्हणाले, तू इथे कशाला आली आहेस? तुला तर मी माझ्या घरातून बाहेर काढले होते ना? मागून आवाज आला, मग आम्ही इथून निघून जाऊ का? माझा नवरा एकदम घाबरला होता. बॉस तुम्ही? हो, आम्ही तुमचे सांत्वन करायला आलो होतो आणि तुम्ही आम्हाला दारातून परत पाठवत आहात? माझे पती घाबरून म्हणाले, नाही सर, मी तुम्हाला नाही हिला बोलत होतो. तेवढेच सौम्याचा आवाज आला, मम्मी हे काका तुझ्यावर का ओरडत आहे? मी सौम्याला उत्तर दिले, बेटा हे काका आत्ता त्यांच्या शुद्धीत नाही. ऐका मिस्टर विशाल, ही माझी मुलगी आणि ताई तुम्ही पण बघा, ही माझी मुलगी आहे. मी वांज नाही, मी वांज नाही असे म्हणत मी सौम्याला मिठी मारली आणि खाली बसून रडू लागले. तो डोळे विसरून सगळं पाहत होता. जणू त्याचं भान हरपलं होतं. ज्या बाईला तो पायातला जोडा समजत होता तेवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण बनली होती आणि विशाल त्याच कंपनीचा नीच कर्मचारी होता. म्हणजे दोन्ही जावींची तीच अवस्था होती. कोणाच्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. सगळे स्तब्ध झाले होते. त्यानंतर आकाशजी आणि सौम्याने मला शांत केले आणि आम्ही आमच्या घरी आलो आणि मी काकूंना सर्व काही सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या की बेटा तू चांगले केलेस, बरे झाले, तातडीने गेली होती. आता तुझ्या मनाला थोडी शांती मिळेल. आपल्या मुलामध्ये झालेला बदल पाहून त्यांना खूप आनंद झाला. आकाश हे एक चांगल्या मनाचे आणि अतिशय क्रमबद्ध व्यक्ती होते. होय, त्यांना राग थोडा नाही नाही, त्यांना राग खूप यायचा. पण तो राग एखाद्या पाण्याच्या बुडबुड्यासारखा होता. जितक्या लवकर यायचा तितक्याच लवकर तो राग निघूनही जायचा. आकाशजी माझी खूप काळजी घेऊ लागले. त्यांच्या मनात काय आहे ते मला समजत नव्हते. एक दिवस मी ऑफिसमध्ये माझे काम करत होते आणि आकाशजी माझ्याकडे एकटक पाहत होते. हे त्यांचे रोजचे काम होते. अचानक काय झालं की ते म्हणाले, चल आज कुठेतरी बाहेर जाऊया. आज मी दुसऱ्यांदा त्यांच्यासोबत बाहेर जाणार होते. याचा मला खूप आनंद झाला. घरी आल्यावर आकाशने मला त्यांच्या पत्नीची सर्वात सुंदर आणि त्यांची आवडती साडी मला नेसायला दिली. ती साडी त्यांनी वेगळी सांभाळून ठेवली होती कारण ती साडी मी रोज घालत असलेल्या कलेक्शनमधली नव्हती. मी ती साडी नेसून बाहेर आले तेव्हा मी एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी दिसत नव्हते. मी सौम्याला देखील तयार केले आणि आम्ही फिरायला निघालो. आम्ही आधी सौम्याला वॉटर पार्कमध्ये घेऊन गेलो. त्यानंतर आम्ही 6 ते 9 थिएटरमध्ये पिक्चर पाहिला आणि मग एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केले आणि घराकडे निघालो. घरी आलो तोपर्यंत सौम्या गाडीत माझ्या मांडीवर झोपली होती. आम्ही खूप खुश होतो. आम्ही आज खूप मजा केली. काकू आमच्या येण्याची वाट पाहत होत्या. आकाशजी माझ्याशी बोलत होते. ते हसत हसत बोलत होते. आज आपल्या मुलाला हसताना पाहून त्यांना खूप बरं वाटत होतं. राधिका गेल्यानंतर त्यांनी आकाशला पहिल्यांदा तसे हसताना पाहिलं होतं. काही वेळाने काकू झोपी गेल्या आणि मी तशी सौम्याला घेऊन आकाशजी सोबत सोफ्यावर बसले होते. रात्रीचे 11 वाजले होते. आकाशने सांगितलं की ही साडी मी राधिकाला गिफ्ट देण्यासाठी खरेदी केली होती. पण ज्या दिवशी मी राधिकाला ही साडी गिफ्ट म्हणून देणार होतो तेव्हाच तिचा कार अपघात झाला आणि ती आम्हा सर्वांना सोडून गेली. मी विचारले, मग तुम्ही मला ही साडी नेसायला का दिली? तर आकाशजी म्हणाले, कारण मला तू आवडायला लागली आहेस. मी त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही.
पण मला त्यांच्या बोलण्याला उत्तर द्यायचे होते. पण मी चूक केली, कारण त्यांना उत्तर न दिल्यामुळे ही गोष्ट पुढे वाढली. मी सौम्याला घेऊन तिच्या खोलीत झोपायला गेली. काही वेळाने आकाशजी माझ्या खोलीत म्हणजे सौम्याच्या खोलीत आले आणि मी घाबरून उठून बसले. आकाशजी, तुम्ही इथे काय करताय? आकाशजींनी माझ्या ओठांवर बोट ठेवले आणि हळूच म्हणाले, आवाज करू नकोस, नाहीतर सौम्या उठेल. मी म्हणाले, ते सगळं ठीक आहे, पण एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तुमच्या खोलीत जा. मला एक अज्ञात भीती सतावत होती. आकाशजींनी मला त्यांच्या मिठीत घेतलं आणि म्हणाले, मला सौम्याच्या आईवर प्रेम करायचं आहे. मी त्यांना थांबवले आणि म्हणाले, हे चुकीचे आहे. आकाशजी, प्लीज मला सोडा. मी जास्त किंचाळू शकत नव्हते, कारण आकाशवर याचा काहीच फरक पडला नसता, पण माझी बदनामी झाली असती. आकाशजी मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले आणि पुन्हा एकदा मला माझ्या वर्तमानात माझा भूतकाळ दिसला. आजही मला रात्रभर झोप आली नाही. जवळपास सकाळ झाली होती. घड्याळात बघितले तर 6 वाजले होते. मी उठले आणि सौम्याच्या खोलीत झोपायला गेले. आकाशजी ऑफिसला जाणार होते, तेव्हा त्यांनी मला आवाज दिला. तेव्हा सौम्याने त्यांना सांगितले की मम्मीला खूप ताप आला आहे. आकाशजींनी ताबडतोब डॉक्टरांना बोलावून माझ्यावर उपचार केले. सौम्या माझ्याजवळच बसली होती. त्या दिवशी आकाशही ऑफिसला गेले नाही. मला आकाशशी बोलायचे नव्हते, पण आकाशनी सौम्याला आजीकडे पाठवले आणि मला म्हणाले, आकांक्षा, प्लीज मला माफ कर. काल हे सर्व कसे घडले ते मला माहीत नाही. मी स्वतःला थांबू शकलो नाही. मला राधिकाची खूप आठवण येत होती. मी तुला राधिका समजून हे सर्व माझ्याकडून नकळत घडलं. मी पण रागात होते, त्यामुळे मी गप्प बसू शकले नाही. आकाशजी, तुम्ही पण माझ्या शरीराचे भुकेले निघाले. मी तुमच्याबद्दल काय विचार केला होता आणि तुम्ही असे निघाले? तुम्हाला हे सगळं करायचं होतं तर तुम्ही मला एकदा सांगायला हवं होतंस. मी तर तशी पण तुमच्या उपकाराखालीच होते. तुम्हाला माझ्यासोबत जे पाहिजे ते मी तुम्हाला करू दिले असते. तुम्हाला अशी जबरदस्ती करण्याची गरज नव्हती. त्यानंतर आकाश तिथून उठून निघून गेले. मी पण काय झाले ते विसरून परत माझ्या कामाला लागले. पण आता आकाशजी यांना पाहून माझ्यात तो आनंद आणि उत्साह राहिला नव्हता. हळूहळू माझ्या आत सर्व काही सामान्य झाले. घरातून ऑफिस, ऑफिस ते घर आणि मग सौम्यासोबत खेळणं. पण 1 महिन्यानंतर मला कळले की मी गरोदर आहे. माझ्यावर डोंगर कोसळला. माझा नवरा माझ्यासोबत असता तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. पण आता मी एकटी असल्याने हे मूल माझ्यासाठी आणखी एक कलंक लावण्यासारखे होते. हा कलंक पुसण्यासाठी मी थोडी हिंमत एकवटली आणि आकाशजींकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आकाशजी, तुम्ही केलेली चूक माझ्या पोटात वाढत आहे. आता हे पाप मी कुठे नेऊ? आकाशने पुन्हा विचारले, काय? मी म्हणाले, हो, मी गरोदर आहे आणि तुझे मूल माझ्या पोटात वाढत आहे. आकाशजींनी मला त्यांच्या जवळ बसवले आणि म्हणाले, सर्वप्रथम हे पाप नाही, हे आपल्या प्रेमाची निशाणी आहे. आणि दुसरे म्हणजे तू कुठेही जाणार नाहीस, तू इथेच राहशील. पण लोकांनी विचारलं तर मी कसं उत्तर देणार? आकाशजींनी माझ्या डोळ्यात बघून विचारलं, तू माझ्याशी लग्न करशील का? ते काय म्हणताय याचं मला आश्चर्य वाटलं. तुम्ही माझ्याशी यासाठी लग्न करत आहे की मी एका मुलाची आई होणार आहे? आकाशजी म्हणाले, तसं नाही राधिका, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला विसरू शकत नाही. हे बघा, तुम्ही मला राधिका नावाने हाक मारलीस. माझे नाव राधिका नाही, आकांक्षा आहे. आकाशी लगेच म्हणाले, मला माहीत आहे, पण मी तुला नेहमी राधिका म्हणेन. तू माझी राधिका होशील का? तू सौम्याची खरी आई बनशील का? सौम्याचे नाव ऐकून मी विचार करू लागले, पण तुमच्या घरच्यांना मान्य होणार नाही. मी त्यांना पटवून देईन. आकांक्षा, जर तू सहमत असेल तर ते सुद्धा सहमत होतील. आकाश आकांक्षाशी लग्न करण्याबद्दल त्यांच्या आईशी बोलले. तेव्हा त्यांनी आनंदाने होकार दिला, कारण आकांक्षाने त्यांच्या मुलाचे हरवलेले हास्य परत आणले होते. पुढे 2 वर्षानंतर, बेटी चहा घेऊन ये. हो आई, आले. कमलाताई, तुम्ही हे दूध बघा. मी आत्ता आईंना चहा देऊन येते. वहिनी, माझा रेडवाला शर्ट भेटत नाही, तुम्ही प्लीज तेवढा मला सापडून देता का? भाऊजी, सकाळीच मी तो शर्ट इस्त्री करून टेबलवर ठेवला आहे. मम्मी, प्लीज लवकर मला दूध दे, माझी स्कूल बस येईल, मला उशीर होतोय. ठीक आहे बेटा, तू खाली ये. तुझा दुधाचा ग्लास मी थंड होण्यासाठी खाली भरून टेबलवर ठेवला आहे. बेटी, सौम्याची स्कूल बस निघून जाईल, तिला लवकर आवरून खाली आण. हो आई, आलेच. नाहीतर आकाशगर डोक्यावर घेईल. तुला माहीत आहे ना आकाशला किती लवकर राग येतो. हो आई, आणि तितक्याच लवकर त्यांचा राग शांतही होतो. ही माझ्या आयुष्याची कहाणी होती. इतकं दुःख भोगून शेवटी देवाने मला खूप आनंद दिला. आज माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली आहे. माझी मुलगी सौम्या आज 13 वर्षांची आहे आणि ती माझा जीव की प्राण आहे. आणि आम्ही आई मुलगी नव्हे तर 2 मैत्रिणींसारखे राहतो.
तिलाही माझा तेवढाच लळा आहे. घरातील काम उरकून मी आकाशसोबत ऑफिसवर जाऊन त्यांना कामात मदत करते, जेणेकरून आम्ही आमच्या व्यवसायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकेन. म्हणून सौम्य तिच्या लहान भावाची देखील काळजी घेते. होय, लग्नाच्या 1 वर्षात सौम्या व्यतिरिक्त मला एक मुलगा झाला. आज मी मल्होत्रा इंडस्ट्रीची CEO आहे आणि माझ्या पतीने माझ्या नावाने परदेशात आकांक्षा मोटर्स नावाने कंपनी उघडली आहे. आणि विशालने लाजेने आमच्या कंपनीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याला इतर कुठेही चांगली नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्याचे लग्नही होऊ शकले नाही, कारण त्याचे 2 भाऊ वेगळे राहू लागले. विशालच्या सुखदुःखाशी मला काही देणं घेणं नव्हतं. विशाल पूर्णपणे नशेत बुडाला होता. कामावरून परत येताच तो दारूच्या नशेत परत यायचा. पण त्याला घरी कुणी खायला सुद्धा विचारणारं नव्हतं. हळूहळू त्याची तब्येत ढासळली आणि तोही आजारी राहू लागला. आणि एके दिवशी त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आता मी आनंदी आयुष्य जगू लागले आहे. मित्रांनो, ही कथा आवडल्यास